इयत्ता 12वी विषय अर्थशास्त्र. प्रश्न क्रमांक 3. खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पनास ओळखून ती स्पष्ट करा. कोणतेही 3. 9 मार्कला. 1. गौरीने एका विशिष्ट उद्योगातील वैयक्तिक उत्पन्नाची माहिती गोळा केली. 2. रमेशने उत्पादनाविषयक सर्व निर्णय स्वतः घेण्याचे ठरविले. उदाहरणार्थ काय आणि कसे उत्पादन करावे. 3. शबानाने आपल्या कारखान्यातील कामगारांना वेतन आणि बँक कर्जावरील व्याज दिले. सलमानने हिवाळ्यात तिच्या वडिलांसाठी स्वेटर खरेदी केले. 2. निलेशने त्याच्या बहिणीसाठी दागिने खरेदी केले. 3. कविताने संत्र्यांचे एकामागे एक 5 नग सेवन केले. भूषणने 4 चपात्या खाल्ल्यानंतर 5वी चपाती खाण्यास नकार दिला. ललितने वही पेनाचा वापर करून निबंध लेखनाची गरज पूर्ण केली. वृंदाला राज्य सरकारकडून दरमहा 5,000 निवृत्तीवेतन मिळाले. वीरूने 500 किलोग्रॅम गहू उत्पादनापैकी 100 ग्रॅम उत्पादन त्याच्या कुटुंबासाठी बाजूला ठेवले. शीतलने तिच्या बेकरीसाठी पिठाच्या गिरणीतून गव्हाचे पीठ विकत घेतले. शोभाने देशातील 2019-20 या आर्थिक वर्षातील सर्व अंतिम वस्तू व सेवांच्या आर्थिक मूल्यासंबंधी माहिती गोळा केली. राजेंद्राच्या दुकानात एकूण 500 जेल पेनाचा साठा आहे, ज्यात मागील आर्थिक वर्षातील 200 जेल पेनाचा समावेश आहे. पुढचं. रघुचे वडील त्याचे पैसे नियमितपणे भाग आणि बंधनपत्रामध्ये गुंतवतात. 2. सारा तिने व तिच्या मैत्रिणीने संयुक्तपणे तयार केलेल्या निधीत दरमहा वर्गणी देते. नंतर जमा केलेला निधी चिठ्ठी पद्धतीने निवडलेल्या सभासदाला दिली जाते. 3. टीनाने 50,000 रुपयांची एकरजमी रक्कम 1 वर्षाकरिता बँकेत जमा केली. 4. अबक ही बँक तिच्या ग्राहकांना डीमॅट सवलती, सुरक्षित ठेव, कप्पे, इंटरनेट बँकिंगची सुविधा पुरवते. भारताचे इराणकडून पेट्रोलियम पदार्थ खरेदी केले. 2. महाराष्ट्राने पंजाबकडून गहू खरेदी केले. 3. इंग्लंडने भारतातून कापसाची आयात केली व त्यापासून कपडे तयार करून मलेशियाला विकले. 4. जपान म्यानमारला मोबाईल फोन विकतो. प्रश्न दुसरा. ब. फरक स्पष्ट करा. कोणतेही 3. 6 मार्कला. प्रत्येकी 2 मार्क. 1. इच्छा आणि मागणी. 2. मागणीतील विस्तार आणि मागणीतील संकोच. 3. मागणीतील वृद्धी आणि मागणीतील ऱ्हास. अधिक लवचिक मागणी आणि कमी लवचिक मागणी. 2. संपूर्ण लवचिक मागणी आणि संपूर्ण अलवचिक मागणी. 1. साठा आणि पुरवठा. पुरवठ्याच्या विस्तार आणि पुरवठ्यातील वाढ. 3. पुरवठ्याच्या संकोच आणि पुरवठ्याचा ऱ्हास. 4. सरासरी खर्च आणि सरासरी प्राप्ती. सार्वजनिक वित्त व्यवहार आणि खाजगी वित्त व्यवहार. 2. अंतर्गत खर्च आणि बाह्य खर्च. बोर्ड पेपरला हा प्रश्न विचारला गेलेला आहे. 3. विकास खर्च आणि विकासोत्तर खर्च. 4. विशेष अधिभार आणि विशेष कर. 5. प्रत्यक्ष कर, अप्रत्यक्ष कर. नाणे बाजार आणि भांडवल बाजार. 2. मागणी ठेव आणि मुदत ठेव. 3. नाणे बाजारातील संघटित क्षेत्र आणि असंघटित क्षेत्र. अंतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार. विदेशी व्यापाऱ्यांचा आयात कर, निर्यात कर. 3. व्यवहार तोल आणि व्यापार तोल. आवर्ती ठेव आणि मुदत ठेव. एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता. संपूर्ण लवचिक आणि संपूर्ण अलवचिक. किंमत निर्देशांक आणि संख्यात्मक निर्देशांक. अंतर्गत कर्ज आणि बाह्य कर्ज. एकक लवचिक मागणी आणि जास्त लवचिक मागणी. राष्ट्रीय उत्पन्न
मापनाची उत्पादन पद्धती आणि उत्पन्न पद्धती. मागणी ठेव आणि मुदत ठेव. साधन निर्देशांक आणि भार्वनिक निर्देशांक. साठा आणि पुरवठा. विभाजन पद्धत आणि राशी पद्धत. संमिश्र मागणी आणि स्पर्धात्मक मागणी. 3. एकूण प्राप्ती आणि सीमांत प्राप्ती. किंमत निर्देशांक आणि संख्यात्मक निर्देशांक. 5. अंतर्गत कर्ज आणि बाह्य कर्ज. रूप उपयोगिता आणि ज्ञान उपयोगिता. स्पर्धा, पूर्ण स्पर्धा आणि मक्तेदारयुक्त स्पर्धा. 3. आंशिक समतोल आणि सर्वसाधारण समतोल. प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर. संपूर्ण लवचिक मागणी आणि संपूर्ण अलवचिक मागणी. वैयक्तिक मागणी पत्रक आणि बाजार मागणी पत्रक. विभाजन पद्धत आणि राशी पद्धत. साठा आणि पुरवठा. साधन निर्देशांक आणि भार्वनिक निर्देशांक. प्रश्न 3. खालील प्रश्न उत्तरे लिहा. कोणते 3? मार्क 12. प्रत्येकी 4 मार्क. मागणीचे कोणते 4 प्रकार स्पष्ट करा. 2. भारतातील भांडवल बाजारासमोरील कोणते 4 समस्या स्पष्ट करा. 3. उपयोगितेचे कोणते 4 वैशिष्ट्ये स्पष्ट करा. 4. सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कोणती 4 कारणे स्पष्ट करा. 5. स्थूल अर्थशास्त्राची कोणती 4 वैशिष्ट्ये लिहा. स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती स्पष्ट करा. मक्तेदारीची कोणते 4 वैशिष्ट्ये स्पष्ट करा. उपयोगितेचे कोणते 4 वैशिष्ट्ये स्पष्ट करा. राष्ट्रीय उत्पन्न मापनातील कोणते 4 व्यावहारिक अडचणी स्पष्ट करा. मागणीची किंमत लवचिक मोजण्याची गुणोत्तर पद्धत स्पष्ट करा. सूक्ष्म अर्थशास्त्राच्या कोणते 4 वैशिष्ट्ये स्पष्ट करा. निर्देशांकांचे महत्त्व कोणते 4 मुद्द्यांद्वारे स्पष्ट करा. मक्तेदारीचे कोणते 4 वैशिष्ट्ये स्पष्ट करा. भारतीय नाणे बाजाराची भूमिका कोणतेही 4 मुद्द्यांद्वारे स्पष्ट करा. विदेशी व्यापाराची भूमिका कोणतेही 4 मुद्द्यांद्वारे स्पष्ट करा. सूक्ष्म अर्थशास्त्राचे वैशिष्ट्य स्पष्ट करा. स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व स्पष्ट करा. 3. स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती स्पष्ट करा. मागणीतील लवचिकता निर्धारित करणे घटक स्पष्ट करा. मागणीतील लवचिकता मोजण्याची एकूण खर्च पद्धत स्पष्ट करा. मागणीच्या लवचिकतेचे महत्त्व विशद करा. एकूण खर्च व एकूण प्राप्ती या संकल्पना स्पष्ट करा. पुरवठा निर्धारित करणे घटक स्पष्ट करा. अल्पाधिकारी बाजाराची वैशिष्ट्ये सांगा. मक्तेदारीचे प्रकार सांगा. निर्देशांकांचे वैशिष्ट्ये स्पष्ट करा. निर्देशांकांचे अर्थशास्त्रातील महत्त्व स्पष्ट करा. राष्ट्रीय उत्पन्नाच्या चक्रीय प्रवाहाचे द्वितीय क्षेत्र प्रतिमान स्पष्ट करा. राष्ट्रीय उत्पन्नाचे महत्त्व स्पष्ट करा. राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना स्पष्ट करा. राष्ट्रीय अंदाजपत्रकाचे प्रकार आणि महत्त्व स्पष्ट करा. कराच्या तत्त्वाचे स्पष्टीकरण द्या. सरकारचे करोत्तर उत्पन्न स्रोत स्पष्ट करा. भारतातील नाणे बाजारातील समस्या स्पष्ट करा. व्यापारी बँकांची कार्ये स्पष्ट करा. बाजारातील भांडवल बाजाराची भूमिका स्पष्ट करा. भारतातील भांडवल बाजारासमोरील समस्या स्पष्ट करा. प्रश्न 4. खालील विधानाशी आपण सहमत आहात की नाही? कोणतेही 3? 12 मार्कला. व्यक्तीची प्रत्येक इच्छा ही मागणी असते. किंमत व पुरवठा यांच्यामध्ये संबंध असतो. व्यापारी बँका अनेक कार्य पार पाडतात. निर्देशांक हा मूळ वर्षाशिवाय तयार करता येतो. जास्त लवचिक मागणी वक्र तीव्र उतरायचा असतो. पुरवठ्याचा सिद्धांताला अपवाद आहेत. सहमत आहे. स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती अमर्यादित आहे. सहमत नाही.
किंमत निर्देशांक हा निर्देशांकांचा एकमेव प्रकार आहे. सहमत नाही. भारतीय रिझर्व्ह बँकेचे अनेक कार्य आहेत. सहमत आहे. सक्तीचे कार्य हे शासनाचे एकमेव कार्य आहे. सहमत नाही. घटत्या सीमांत उपयोगितांच्या सिद्धांताला कोणतेही अपवाद नाहीत. श्रमाचा पुरवठा वक्र मागे वळणारा असतो. 3. पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेत वस्तूची किंमत मागणी व पुरवठ्याच्या संतुलनावरून ठरते. 4. भारतात भांडवलशाही बाजार महत्त्वाची भूमिका पार पाडतात. 5. व्यवहार तोल आणि व्यवहार तोल ह्या दोन्ही संकल्पना सारख्या आहेत. पुरवठ्याच्या नियमाला कोणतेही अपवाद नाही. सहमत नाही. व्यापारातील आणि व्यापारातील या दोन्ही संकल्पना वेगवेगळ्या आहेत. सहमत आहे. निर्देशांक अर्थशास्त्रीय दृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे. सहमत आहे. राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करताना कोणत्याही प्रकारच्या तात्विक अडचणी येत नाही. सहमत नाही. मागील 75 वर्षाच्या कालावधीत भारताच्या विदेशी व्यापारांच्या रचनेत व दिशात पूर्ण बदल झाले आहे. सहमत आहे. स्थूल अर्थशास्त्र हे सूक्ष्म अर्थशास्त्रापेक्षा वेगळं आहे. किंमतकर्ता ही मक्तेदारीचे बाजारांचे एकमेव वैशिष्ट्य आहे. कृत्रिम उत्पन्नाचे अनेक स्रोत आहेत. निर्देशांकांचे अनेक प्रकार आहेत. मागील 75 वर्षाच्या कालावधीत भारताचा विदेशी व्यापाराच्या रचनेत पूर्ण बदल झाले. स्थूल अर्थशास्त्र हे भारताच्या अर्थशास्त्रापेक्षा वेगळं आहे. किंमतकर्ता हे मक्तेदारीचे बाजार एकमेव वैशिष्ट्य आहे. कृत्रिम उत्पन्नाचे अनेक स्रोत आहेत. निर्देशांकांचे अनेक प्रकार आहेत. प्रश्न 6. सविस्तर उत्तरे लिहा. कोणते 2? 6 मार्क. प्रत्येकी 8 मार्क. मागणीतील विचलन व मागणीतील बदल आकृतीच्या साहाय्याने स्पष्ट करा. 2. निर्देशांकांचे अर्थ स्पष्ट करून निर्देशांक रचनेच्या पायऱ्या स्पष्ट करा. 3. सार्वजनिक उत्पन्नाचे विविध स्रोत स्पष्ट करा. मागणीच्या नियम गृहीतसह स्पष्ट करा. मागणीच्या किंमत लवचिकतेची संकल्पना स्पष्ट करून मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार स्पष्ट करा. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या उत्पन्न पद्धती आणि खर्च पद्धती स्पष्ट करा. मागणीचे विचलन व मागणीतील बदल आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट करा. 2. निर्देशांकांचा अर्थ स्पष्ट करून निर्देशांकांच्या रचनेच्या पायऱ्या स्पष्ट करा. 3. सार्वजनिक उत्पन्नाचे विविध स्रोत स्पष्ट करा. मागणीतील लवचिकता संकल्पना स्पष्ट करून मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार स्पष्ट करा. राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना स्पष्ट करून राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या येणाऱ्या व्यावहारिक अडचणी स्पष्ट करा. पुरवठ्याचा नियम ग्रहिता सहित सविस्तर लिहा. मागणीचा नियम अपवादासह स्पष्ट करा. मक्तेदारीचा अर्थ सांगून वैशिष्ट्ये स्पष्ट करा. सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणे लिहा.